जाऊया पुढच्या बातमीकडे। बातम्या या संदर्भातल्या झी24 तासनं उघड केलेल्या या प्रकरणासंदर्भातली अपडेट बातमी। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातले आरोपी शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आता वकिलांसह उपस्थित आहे। दुपारी 12:30 वाजल्यापासून पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये शीतल तेजवानी उपस्थित आहे आणि झी24 तासनं हा सगळा प्रकार उघडकीला आणल्यानंतर पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीची आता चौकशी होती आहे। या आधी सुद्धा तिला चौकशीसाठी बोलावलेलं होतं, मात्र त्यावेळी अत्यंत गुप्तता पाळलेली होती। शीतल तेजवानी पोलीस आयुक्तालयामध्ये येऊन गेली आहे याची कानोकान खबर कोणाला लागू दिलेली नव्हती, मात्र महत्त्वाच्या कागदपत्रांसह उपस्थित राहा असं सांगितल्यानंतर आज शीतल तेजवानी झी24 तासच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेली आहे। पहिल्यांदा शीतल तेजवानी आज कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे आणि झी24 तासच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेली आहे। यापूर्वी शीतल तेजवानीची सगळी माहिती आपण फोटोद्वारे बघत होतो, मात्र आज शीतल तेजवानी नेमकी कशी आहे हे आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। तर शीतल तेजवानी आज झी24 तासच्या कॅमेऱ्यात चित्रित झालेली आहे। एक्सक्लुझिव्हली पुणे पोलीस आयुक्तालयात कार्यालयात जेव्हा शीतल तेजवानी पोहोचली त्यावेळी तिथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। डीसीपी आर्थिक विभाग माशाळकर विवेक माशाळकर सरांचं ऑफिस आहे, इथंच ते आतमध्ये आहेत। आता आपण गेट उघडून जाण्याचा प्रयत्न करू। आत लावून घेतलेलं बघा गेट त्यांनी, आपण तिकडून प्रयत्न करूया। इथं त्यांची चौकशी होणार आहे, इथं त्यांची इन्क्वायरी होऊ शकते। आपण मॅडम काय तुमची भूमिका आहे प्लीज सांगा ना। ते समोर दिसते तोंड शीतल तेजवानी आहेत, आपण प्रेक्षकांना दाखवूया। त्याच शीतल तेजवानी आहेत, ते बोलायला नकार देत आहेत। आता आपण प्रयत्न केला त्यांच्याशी। आता हे डीसीपीचं ऑफिस आहे, सर त्याची चौकशी करतीलच, पण त्या बोलायला नकार देत आहेत। त्यांनी तोंड झाकून घेतलं, याच्यावरूनच त्यांची काय भूमिका आहे सहज समजू शकतो आपण सातत्याने त्यांना फॉलो करतोय। समोर येत नाहीत, त्या बंद दाराआड आहेत। आज डीसीपी सर आले त्यांची इन्क्वायरी करतील। परवा दिवशी त्यांचा जबाब नोंदवून घेतलेला आहे, पण ते माध्यमांसमोर येणं का टाळतायत हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे।